तुला नसं सांगायचं तर ठीक आहे, मी आग्रह नाही करणार, पण खूप अवघड होऊन बसलाय काय सगळं मेघना. साहिलच्या बोटांची घटना घडल्यानंतर आई थोडी घाबरल्यासारखी झालीये. अचानक तिला डोक्यात आलंय की मी दुसरं लग्न करायला हवं. अगं ती माझं नाव सुद्धा नोंदवायला गेली होती. तिला असं वाटतंय की साहिल एकटा पडलाय. बरं ती त्याला मुंबईलाही न्यायचं नाही म्हणते. तू एकतर दुसरी नोकरी घे किंवा एखादा छानसा मुलगा बघून लग्न कर. आणि माझ्या मावस बहिणीच्या नात्यात, म्हणजे तू सध्या जिच्याकडे राहतेस तिच्या? हो, तिच्या नात्यात एक केस माझ्यासारखीच आहे. पण मला नाही करायचं लग्न. साहिलला वाढवण्यासाठी मी समर्थ आहे. साहिल पुरेसा आहे माझ्या आयुष्यासाठी. तिसरा कोणी नकोच आहे मला माझ्या आयुष्यात. काल दिवसभर मला सगळे पटवून देत होते. शेवटी माझा निर्णय फायनल आहे असं सांगून मी निघून आले. मला वाटलं होतं आईला बरं नव्हतं, पण खरं कारण हे होतं. ही सगळी माझ्या जवळची माणसं आहेत. कन्सर्नपोटी मायेपोटी सगळं करतात, मान्य आहे मला. पण जी गोष्ट माझं मन मानतच नाहीये ती मी कशी करणार आहे? अरे पण घाई काय एवढी? अर्चोत ते येतेच आहे ना उद्या. मग आपण परवा किंवा तेरवा जाऊया. वह्या पुस्तकांची खरेदी करायची आहे आणि छत्र्या आणि रेनकोट आहेतच. पण आई मी आता उंच झाले. अगं साक्षी हो, म्हणूनच गेल्या वर्षी आपण थोडासा लांब नाही का घेतला रेनकोट. आणि हे बघ, पावलांच्या थोडासा वर आला ना तर चालतंय, एवढं काही नाही बिघडत. आणि बॅगा तर नवीनच आहेत. कंपॉस बॉक्स गेल्याच वर्षी घेतलेले आहेत. हा, लंच बॉक्स मात्र घेऊया आपण तुमच्यासाठी. हा, काय रे, काय चाललंय? अर्चू आत्या नक्की येणार आहे ना उद्या? हो, पण असं का विचारतेस? नाही, आम्हाला तिच्याकडून खरी कमाईचे पैसे घ्यायचे आहेत ना. माहितीये रे मला ते, पण नाना आजोबांनी काय ठरवले माहितीये ना? तुमच्या खऱ्या कमाईच्या पैशांचं काय करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. म्हणजे ते पिगी बँक मध्ये तसेच साठवून ठेवायचे, गुंतवायचे का कुठे खर्च करायचे याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. कळलं ना? आणि त्यात तुम्हाला काही अडलं तर आम्ही आहोतच माहिती द्यायला. पण आम्ही तुम्हाला फक्त माहिती देणार, निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा. कळलं? पण हे गुंतवायचे म्हणजे काय? असं सांगू तुम्हाला, हे बघ, नाना आजोबांनी जी काही वर्षांपूर्वी झाडं लावून ठेवलेत की नाही आपल्या अंगणात, त्याची फळं आपण आत्ता खातो ना, थोडक्यात ते तसंच आहे. म्हणजे पैशांचं सुद्धा झाड असतं? हे बघ पल्लव, आता ही माहिती ना तुमची तुम्ही काढायची. कळलं का? एकतर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मजा येईल आणि तुम्हाला कळेल सुद्धा पैशांचं झाड असतं का ते. यस. तडजोड करावी लागेल का अंजलीला? तिच्या घरच्यांचं म्हणणंही ठीक आहे आणि अंजलीचंही. जेव्हा दोन्ही बाजू बरोबर असतात तेव्हा निर्णय घेणं किती अवघड असतं. आणि कधी कधी आज जे बरोबर वाटतं ते उद्या चूक ठरतं. काय ग, अशी काय बसलीस? दमलीस का लेक्चर्स देऊन? अगं बस 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 बस, मी पण बसतो जरा वेळ. काय झालं? काय नाही, अशीच बसले होते विचार करत. टेन्शन वाला मामला आहे क्या? नाही नाना, हेच कॉलेज मधलं छोटं मोठं. मग ठीक आहे. नाही पण या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, त्याचा विचार करावाच, नाही त्या मोठ्या होतात मग. बरं काय ग, 22 जूनचं काही ठरवलंस की नाही? सगळ्यांना सांगितलंय आणि सगळे खूप एक्सायटेड आहेत नाना. पण अजून त्या दिवशी नेमकं काय करायचं याविषयी काहीच आयडिया येत नाही कोणाच्या डोक्यात. येईल येईल, आपले 2 मेंबर्स येतात ना उद्या, काहीतरी निघेल.
आरचू काढले काहीतरी चिवित्र. अय्या हो, माई येत आहेत नाही का उद्या? कामाच्या गडबडीत साफ विसरले मी. तरी आदित्य म्हणाला होता मला सकाळी जाताना. काय ग, सासू येणार म्हणून घाबरलीस की काय? ताडकन उठलीस ते? नाही, घाबरले नाही हो. मग? पण तरी किचनवर एक नजर टाकायलाच हवी, वस्तू जागच्या जागी आहेत की नाही ते बघायला. नाही, त्यांची डब्यांची जागा ना अगदी ठरलेली असते आणि ती बदललेली त्यांना अजिबात आवडत नाही. हे बात असा दरारा पाहिजे सासूचा. मला तर काय तू गुंडाळूनच ठेवलंय ना. मी पण खोली आवरून ठेवतो, आल्यावर चिडेल.